एका दाट जंगलात सकाळची शांत वेळ होती. अचानक धाड 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 झाडावरून काहीतरी खाली पडलं. सगळे पक्षी घाबरून उडून गेले. कोंबडी चिमकी घाबरत घाबरत म्हणाली, अरे बापरे, हे काय पडलं? तेवढ्यात झाडावरून एक खट्याळ माकड उलट लटकत हसत म्हणालं, घाबरू नकोस, मी आहे मॉन्टू. मी नवीन सुपर उडी मारायचा सराव करत होतो. चिमकीने रागाने मान हलवली. तुझ्या उड्यांमुळे सगळे घाबरतात. मॉन्टू हसत म्हणाला, पण मी कोणालाच दुखवत नाही. इतक्यात जंगलातून रडण्याचा आवाज आला. आई, आई, मला वाचवा. दोघांनी इकडे तिकडे पाहिलं तर एक छोटंसं सशाचं पिल्लू काटेरी झुडपात अडकलेलं होतं. चिमकी म्हणाली, मॉन्टू, तू झाडावर चढण्यात हुशार आहेस. वरून पाहून सांग, बाहेर काढायचा सुरक्षित रस्ता कुठे आहे? मॉन्टू झटकन वर गेला. वरून पाहून म्हणाला, चिमकी, उजव्या बाजूला छोटा मोकळा रस्ता आहे. चिमकीने तिच्या चोचीने अलगद काटे बाजूला केले. मॉन्टूने वेल पकडून सशाच्या पिल्लाला हळूच बाहेर ओढलं. पिल्लू आनंदाने म्हणालं, धन्यवाद मित्रांनो. तेवढ्यात जंगलात एक मोठा वारा सुटला. झाडावरील पिकलेली फळं खाली पडू लागली. मॉन्टू म्हणाला, लवकर सगळ्यांनी मोठ्या झाडाखाली जाऊया. पण चिमकीला दिसलं की एका छोट्या चिमडीचं घरटं खाली पडणार होतं. मॉन्टू, आधी घरटं वाचवूया. मॉन्टूने एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर मोठी उडी मारली. त्याने घरटं सावधपणे उचललं. चिमकीने योग्य फांदी दाखवली. दोघांनी मिळून घरटं पुन्हा सुरक्षित ठेवलं. चिमणी आनंदाने म्हणाली, तुम्ही दोघे खरंच जंगलाचे हिरो आहात. मॉन्टू हसत म्हणाला, मी उड्या मारतो, पण आज समजलं, फक्त ताकद उपयोगाची नसते. चिमकी म्हणाली, आणि फक्त शहाणपणही पुरेसं नसतं. एकमेकांना मदत केली तरच मोठं काम होतं. तेव्हापासून जंगलात जेव्हा कुणाला मदतीची गरज पडायची, तेव्हा सगळे म्हणायचे, चिमकी आणि मॉन्टूला बोलवा. दोघेही हसत मुखाने धावत यायचे आणि प्रत्येक अडचण सोडवायचे. त्या दिवसापासून खट्याळ माकड आणि शांत कोंबडी हे जंगलातील सर्वात आवडते मित्र बनले. मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं? मैत्री, एकजूट आणि योग्य वेळी केलेली मदत हीच खरी ताकद असते. मुलांनो, तुम्हाला ही मजेदार गोष्ट आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच भन्नाट गोष्टींसोबत. बाय बाय.